एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा कुठलं तरी प्रेरणादायी भाषण ऐकून तुम्ही ह्या लाईनमध्ये येऊ नका, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. मी आलेलो आहे, पण त्याचे आम्हाला तोटे निर्माण झाले. मी जर्नलिझम केल्यामुळे एक साईड करिअर मिळालं. तुम्हाला खरंच आवड असेल, समजा तुम्हाला आपलं कळतं की मला आवड आहे ह्याच्यातली, मी हे करू शकतो, मी क्रिकेट खेळू शकतो, मी कबड्डी खेळू शकतो, मी वाचन करू शकतो, मी अभ्यास करू शकतो, खरंच आवड असेल तर या क्षेत्रात या, अन्यथा या क्षेत्रात येऊन तुमचा वेळ घालू नका. मग 4-4, 5-5 वर्ष आपण जे म्हणतो ना आता मुलं करतात, तर ते कोणतरी गावातला झालेला असतो तहसीलदार, मग नाही मी पण होणार आहे. ती इरस जी म्हणतो ना, ती इरस ठीक आहे तिथपर्यंतची, पण पुन्हा तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्हाला बैठक पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही बैठक असलेल्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही आले नाही, मी आता आमच्या गावातला मुलगा PS झाला मी करेल, नाही. इथे येऊन तुम्हाला 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो, तर तुम्ही होताय, अन्यथा होत नाही. कारण की सगळ्या फील्डचे विषय यामध्ये तुम्ही बघा, आता ही चालू घडामोडी विषय पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कुठेही चालू घडामोडी विषय नाही. तुम्ही डायरेक्ट स्पर्धा परीक्षेमध्ये आला की चालू घडामोडी विषय. तुम्हाला समजा हिस्ट्री विषय आहे, 5वीला आहे, 6वीला 1857 उठाव आपण वाचलाय, परंतु असे काही विषय आहेत की पहिल्यांदा फेस करायला लागतात आपल्याला. इथं माहिती अधिकाराचा विषय मला सांगा आहे का कुठं? तो 10वी पर्यंत कुठंच नाही. तो माहिती अधिकाराचा विषय टाकलेला आहे, मानवी हक्क विषय टाकलेला आहे, सगळ्या फील्डचे विषय आहेत, गणित आहे, सायन्स आहे. आर्टच्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला ते विषय अवघड जातात, सायन्सच्या फॅकल्टीला विषय हिस्ट्री अवघड जातो. त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घ्या, कष्ट करण्याची तयारी, सातत्यानं बैठक तुमची असणं गरजेचं आहे. आणि हे आवड जर असेल तरच यायचं, अन्यथा यायचं नाही. आणि अनेक करिअर आहेत, तुम्ही जर बघितलं की करिअरच्या संधी खूप आहेत सध्या, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता.